हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू माय चॅनल. तर मैत्रिणींनो, आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण काय खातोय याकडे फारसं लक्ष राहत नाही. त्यामुळे वजन वाढणं, पचन बिघडणं, साखर वाढणं, अशक्तपणा हे त्रास वाढत चाललेला आहे. तर आपल्या आजी आजोबांकडे या सगळ्यांवर एक सोपा उपाय होता, तो म्हणजे घरचं नैसर्गिक दळण. आज मी तुम्हाला सांगणार आहे ज्वारी, बाजरी, रागी आणि मेथी यांचं दळण आणि त्याचे अफलातून असे फायदे जे आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचे आहे. तर सर्वात आधी पाहूया ज्वारी. ज्वारी ही फायबरने भरपूर असते, ज्यामुळे पोट लवकर भरतं आणि भूक कमी लागते. वजन कमी करायचं असेल तर ज्वारी खूपच उपयोगी. आता दुसरी गोष्ट आहे ती बाजरी. बाजरी शरीराला उष्णता देते. हिवाळ्यात बाजरी खूपच फायदेशीर आहे. बाजरीमुळे पचन सुधारतं आणि शरीरात ताकद येते. तिसरा आहे रागी. रागी आपल्याला कॅल्शियमचा खजाना पुरविते. हाडं मजबूत करायला, महिलांसाठी, लहान मुलांसाठी अतिशय उपयुक्त. रागीमुळे अशक्तपणा कमी होतो, नैसर्गिक ऊर्जा आपल्याला मिळते. आणि सर्वात महत्वाची आहे ही मेथी. पहा, ही घरची मेथी आहे. मेथी साखर नियंत्रणात ठेवायला मदत करते. ज्यांना शुगर आहे त्यांना मेथी फारच गुणकारी. मेथीमुळे पचन सुधारतं, गॅस, ऍसिडिटी कमी होते. हे चारही घटक एकत्र करून आपण ते दळून आणायचं, म्हणजे संपूर्ण आरोग्याचं पॅकेज. ह्या दळणाचं आपण भाकरी बनवून खाऊ शकतो, डोसा वगैरे बनवू शकतो, पोळी बनवू शकतो, उपीट, थालीपीठ काहीही बनवू शकतो. आणि लहान मुलापासून वृद्धांपर्यंत ते आपण खाऊ शकतो. संपूर्ण आरोग्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. हे जर आपण कंटिन्यू नियमित खाल्लं, आता आपण उन्हाळ्यात नाही खाऊ शकत, पण हिवाळ्यात मात्र हे नक्कीच खाऊ शकतो. तर यामुळे आपलं वजन नियंत्रणात राहील, आपली शुगर कंट्रोल राहील आणि आपले शरीर जे आहे ते आतून मजबूत राहील. तर हे दळण कसं वापरायचं, तर ह्यापासून आपण शक्यतो भाकरी बनवून खायचं. हे जे माप आहे याला तुमच्याकडे काय म्हणतात हे तुम्ही नक्की सांगा. आमच्याकडे याला शेर म्हणतात आणि हे 2.5 किलोचं असतं. काहींकडे 3 किलोचं असतं, काहींकडे 3.5 किलोचं असतं. तर तुमच्याकडे किती किलोची पायली असते हे सुद्धा तुम्ही नक्की सांगा. तर मैत्रिणींनो, हे दळण सगळ्यासाठीच खूप उपयुक्त आहे. हे पीठ म्हणजे खूप छान आहे आणि महिलांसाठी तर फारच महत्वाचं. हार्मोनल इनबॅलेन्स होतो, थकवा येतो, हेअरफॉल होतो, विकनेस जाणवतो. या सगळ्यांवर हळूहळू लगेच आपल्याला फरक जाणवत असतो. पण लक्षात ठेवा, हे दळण नियमित आणि योग्य प्रमाणात खाल्लं तरच फायदा. आणि पाणी भरपूर प्या. बाहेरचं जंक फूड कमी खा. जर तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने आरोग्य सुधारायचं असेल तर हे दळण नक्कीच तुमच्या आहारात तुम्ही घ्यायला पाहिजे. आणि पहा, नंतर मी गव्हाचं पण दळण बनवलेलं आहे. कसं, नुसती भाकरी नाही ना, डब्याला आपल्याला गहू पण पाहिजे असतं. त्या हे गहू आहेत 3 वर्षापूर्वीचे. त्या गहूमध्ये आम्ही लिंबाचा पाला टाकलेला आहे, जेणे की त्याने कीड लागणार नाही. ज्वारीमध्ये कीड लागलेली, कारण की ज्वारीमध्ये लवकर किडे होतात, पण गहूमध्ये नाही झालेले. 3 वर्षापूर्वीचे गहू असल्यानंतरही एकदम छान आहेत. आणि हे जे मी सूप घेतलेलं आहे ते सूपाने दळण बनवत आहे. आमच्याकडे ह्याला सूप म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते सुद्धा तुम्ही नक्कीच सांगा. आणि पहा, आता मी थोडं थोडं करून हे सर्व दळण बनवून घेत आहे. ज्वारीचं दळण आणून घेतलं आणि गव्हाचं राहिलेलं आहे, कारण गव्हाचं पीठ अजून आहेच. आणि कसं 5-5 किलो दोन्ही दळण आणलं की महिनाभर मग टेन्शन राहत नाही. महिनाभराला किती दळण लागतं हे सुद्धा तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. गव्हाच्या पोळ्या जास्त खाण्यापेक्षा आपण ज्वारी, बाजरी आणि नाचणी, मेथी हे अशा पद्धतीने जर दळण करून आणलं आणि ते खाल्लं तर आपल्या शरीरासाठी ते पौष्टिक आणि फायद्याचं आहे. आणि ते नक्कीच तुमच्या आहारात तुम्हाला घ्यायला पाहिजे. आणि आपलं शरीर आतून पौष्टिक आहाराने मजबूत केलं पाहिजे, कारण आजकाल सगळीकडेच केमिकल आणि भेसळ मिळत आहे. तर आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टीने आपल्या शरीराची काळजी घेऊ शकतो. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.